त्यामुळे वराती मागून घोडं असं सध्या उभाटाची स्थिती आहे। 22 तारखेला आम्ही ताराराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत। हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत, मात्र आमचे खासदार सुद्धा जाऊन अगदी रितसर सन्मानपूर्वक महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील। आणि आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा एवढा मोठा प्रसंग आहे, तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली होती किंवा त्यांना बोलवण्यात आलं होतं तसं राष्ट्रपतींनी तिकडे बोलवलं असेल तरी त्यांनी तो त्यांचा विषय आहे, कारण शंकराचार्यांनी सुद्धा बोलवलेलं आहे आणि त्याच्यावरती शंकराचार्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा सर्वजण ऐकत आहात। आम्ही मात्र याच्यात कोणतेही राजकारण न आणता आम्ही जो काही कार्यक्रम नाशिकला करतो आहोत त्याच्यामध्ये राष्ट्रपती महोदयांना आज आपल्या माध्यमातून एक जाहीर आमंत्रण देतो आहोत। रितसर आमंत्रण सुद्धा आमच्याकडनं त्यांना जाईल आणि त्यांनी तिथे यावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। मला वाटतं आज लवकर सकाळी उठल्यामुळे डोळ्यावरची झोप आणि झडप त्यांची गेली नसावी, म्हणून उद्धवजींना काही घडलेल्या आणि सत्य घटनाचं ज्ञानच नसावं किंवा संजय राऊत यांनी दिलेली स्क्रिप्ट मुद्दामून त्यांना चुकीची, त्यांना अडचणीत आणणारी दिलेली असावी। याचं कारण थोडं विश्व हिंदू परिषदेच्या आमच्या ट्विटर हँडलवर जरी गेले असते उद्धवजी तर त्यांना दिसलं असतं की कालच देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिले आहे आणि हे 24 तासानंतर जागे झाले आहेत। त्यामुळे वराती मागून घोडं असं सध्या उभाटाची स्थिती आहे। त्यामुळे निमंत्रण राष्ट्रपतींना पोहोचलंय, यांच्या सांगण्याची गरज नाही, यांच्या सांगण्यावरनं कोणाला निमंत्रणही देणार नाही आणि हे बोलले म्हणून यांनाही आम्ही निमंत्रण देणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।